आता लवकरच 2025 हे वर्ष सरतंय आणि 2026 हे नवीन वर्ष लागणार आहे. तर येणाऱ्या नवीन वर्षात एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवायची की लोक आपल्या आयुष्यामध्ये येतील जातील, पण जपायचं फक्त त्यांनाच जे आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहतील. आपल्याला कोणाशी ना तुलना करायची आहे ना कोणापुढं जायचंय. फक्त काही स्वप्न पाहिली आहेत ना, ती स्वप्न पूर्ण करायच्या पाठीमागं लागायचंय. पहिला माणुसकीचा काळ गेला बरं का. आता फक्त व्यवहाराने स्वार्थाने नाती जोडली जातात. म्हणून कोणतंही नातं निभावत असताना ना, समोरच्याच्या मनात आपली जागा काय आहे ना, हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परदिवशी सागरचा बड्डे होता ना, व्हिडिओ टाकायला काही मला जमलं नाही, पण मी पोस्ट टाकली होती. तर सगळ्यात ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी सागरला भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. अभी सेट को ही फोन लगाने वाला था। हाँ अच्छा आ गया बोला जैसे एक जगह झूले का काम था, हाँ वहाँ करके फिर बोला कि घर जाना। तर हे पा मंडळी, आपल्या तुळशी वृंदावनाला कलर द्यायचा आहे, कारण थोडंसं खराब झालं इथं. ते तेलकट थोडंसं झालेलं, खडून काढू का इथं? हे पान कसं झालंय. हाँ पोरांनी इथं दिवे लावलेले. कपड़ा भी चल करेंगे। तर हे पा असा कलर. गेट का जैसे है वैसे ही करने का। हाँ सर, मारते हैं पहले, पहले वृंदावन को मारेगा, फिर गेट को, फिर जाली को। फिर टूटेगा, ये जाली बनाना। हाँ जाली को मारेगा, लेकिन उसका क्लीन करना पड़ेगा। हाँ? नीचे अंदर क्लीन करना पड़ेगा। हाँ तो वो काटना पड़ेगा। हाँ तो ये तो आज के करेगा नहीं, आज नाही होगा. होगा उतना करना। आज तेरे से गेट ही होगा और वो तुलसी वृंदावन। मैं शाम को इसको साफ करूंगा आज दिन भर और फिर कर देना। हाँ? त्यांना कौन सा पेंट मार रहा है वय सोलरच्या खाली कोणता कलर मारायचा संध्याकाळपर्यंत विचारा मग. ये पण सांग। अपेक्स मार। एपेक्स बताए, ठीक है मार दे जो बात। तीन कलर है साहब नीचे डालने को। कपड़ा है क्या तुझा? कपड़ा दियो इधर। सुनना, बढ़िया कलर मारना है, चमकना चाहिए। बढ़िया ही मारना है। चमकने को मांगता है, चमकने को। अभी इसको इतना कर लेंगे ये। हाँ और ये वाला इतना ये रहेगा, हाँ ऐसा रहेगा, इसको ये नीचे कर देंगे या नीचे कर देंगे। बीच में कौन सा? ये वाला। कपड़ा दे। पोरं काय करते, त्यांना दिवा लावायला सांगितलं ना, तिथं अलीकडेच ठेवतात, मध्ये तेलकट होतं ना. अजून चांगलं आहे, वर्षभर राहून देऊ, नंतर चेंज करू आहे ना. कलर दिल्यावर छान होईल ते अजून. पेपर है, पेपर है, पेपर पाहावं लागते, बघ असतील बहुतेक वरती स्टोरूम मध्ये. ना। आणते मी. आता तुळशी वृंदावनाला ना हलक्या हलक्या एकदम अशा चिरा पडल्यासारख्या झाल्या होत्या आणि त्याचा कलर पण खराब झाला होता जरा. थोडंसं तेलकट पण झालं होतं, दिव्याने थोडंसं काळपट पण झालं होतं. त्यामुळं फौजी साहेब काय बोलले, आपण कलर देऊन घेऊ. फौजी साहेब तर बोलत होते आपण चेंज करून घेऊ, पण म्हटलं अजून चांगलं आहे ते, कशाला चेंज करताय, राहू द्या. मग फौजी साहेब म्हणले ठीक आहे राहू दे, वर्षभर आपण त्याला कलर करून घेऊ आता. तर हे पा हलक्या हलक्या चिरा पडल्या होत्या बरं का त्याला, कारण ते सिमेंटाचं आहे ना त्यामुळं. मेथी लावा, पानी जा, नाश्ता नसेल बनवला। आपल्या इथं कोणी असं काम करण्यासाठी आलं ना, फौजी साहेब त्यांना एवढं जीव लावतात की बस. तर मला बोलत होते की विनोद नाश्ता करून नसन आला तर त्याला तू मेथीचे लाडू चहा पाणी कर म्हणले. तर असं ते जीव लावतात खूप, दिवसभर पण चहा पाणी, त्यानंतर काही ना काही असं खायला आणतात. तर असं आहे. आणि हे कलरवाले तर आपले जुनेच आहेत, कारण आपल्या घराला कलर दिलता तर यांनीच दिला होता. त्यानंतर टेरेसवरती डॅम्प्रूफ कलर मारलाय ना, यांनीच दिला होता. असं छोटे मोठे दिवाळीच्या वेळेस पण काही कलरचे कामं असतील ना, तर हेच भैया येऊन ते कलर करून जातात. म्हणजे दोघं तिघं येत नाही हे, तर दोघं येतात, कधी तिघं येतात, कधी एकटे पण येतात. त्यांच्या दुसरीकडे पण कामं चालू असतात ना त्यामुळं.
तर गेट आपलं असं गंजलं होतं बरं का. गेटला सुद्धा कलर द्यायचा होता, कारण जे बोरचं पाणी लागतं ना गेटला, तर त्यामुळे ते असं गंज पकडतंय. आणि तुळशी वृंदावनाला आधी पांढरा कलर दिला, त्यानंतर त्याच्यावरती आता दुसरा कलर मारायचा होता, पण ते थोडं सुकत होतं, त्यामुळे ते भैया मग गेटला कलर देत होते. कलरचं काम तर काही एका दिवसात होणार नव्हतं, त्याला 2 दिवस तरी लागणार होते. आपले दरवाजे आहेत ना, त्याला सुद्धा कलर मारायचा होता. तर म्हणलं ते कलर मारतेत बाहेर, तोपर्यंत बाकीचं काम मी आवरून घेते. पूर्ण झालं ना, मग मी तुम्हाला आता कलर कसा दिलाय काय वगैरे सगळं दाखवण. सकाळची देवपूजा तर झाली होती, त्यानंतर नाश्ता बनवला, स्वयंपाक झाला, फक्त भांडे घासायचे राहिले होते थोडेसे. तर म्हणलं आता भांडे घासून घेते, किचन क्लीन करून घेते, म्हणजे एकदम छान वाटतं. किचनवरती थोडे जरी भांडे असले ना, तर सगळं घरच पारुस आहे असं वाटतं. त्यामुळे मी लागले भांडे घासायला. त्यानंतर मग झाडू पोचा मारण म्हणलं. सकाळी उठल्या तर झाडून झालं होतं, पण स्वयंपाक सगळं आवरल्यानंतर पुन्हा मला किचनमध्ये आणि हॉलमध्ये झाडू मारावा लागतो. कारण स्वयंपाकाच्या वेळेस किती नाही म्हणलं तरी किचनमध्ये थोडंफार तरी असं कचरा होतोच. तर आपल्या लेडीजला घरामध्ये किती कामं असतात ना, तरी पण काही बायका आहेत ना, असं म्हणतात ना, एक बाईच बाईला पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न करत असते, एक बाईच बाईची दुश्मन असते. हे बरोबर आहे. तर असंच एका ताईची कमेंट होती इंस्टाग्रामला बरं का. तर यूट्यूबला मला निगेटिव्ह कमेंट कधी येत नाही, एखादी अर्धी असतेच, कारण गोणीभर कांद्यामध्ये एक सडका कांदा असतो तसंच आहे. तर तो सडका कांदा मी काढून टाकत असते बरं का, ब्लॉक करून टाकत असते. पण इंस्टाग्रामला एका ताईची कमेंट होती की ताई, तुला हे सगळं घरातलं करायला वेळ कसा मिळतो, तर तू हाऊसवाईफ आहे त्यामुळे तुला वेळ मिळतो बघा आता. तर जॉब करणाऱ्या काही लेडीजमध्ये असा घमंड असतो बरं का, पण काही अशा ताई मावशी माझ्या मैत्रिणीत ना जॉब करणाऱ्या, त्या मला मेसेज करतात की ताई तू किती नशीबवान आहे, तू तुझ्या घर परिवारासोबत वेळ घालू शकते, तुझ्या मुलांना तू किती छान संस्कार दिलेत, घर परिवार तू किती छान प्रकारे सांभाळते, आणि तू जी लाईफ जगते ना, तर तशी लाईफ जगण्यासाठी आम्ही स्वप्न पाहतो म्हणतात, पण आमची मजबुरी की आम्हाला जॉब करावा लागतो, त्यामुळे हे सगळं मॅनेज होत नाही बोलतात. आणि एक हाऊसवाईफ असते ना, तर तिला तिचे पण काहीतरी स्वप्न असतात ना, तिला पण वाटतं की आपण शिक्षण घ्यावं, आपल्या पायावर उभं राहावं, काहीतरी करावं, पण तिची पण मजबुरी असते की घर परिवार पाहण्यासाठी कोणी नसतं, त्यामुळं तिला सगळं पाहावं लागतं. आणि हाऊसवाईफ असणं म्हणजे काही पाप आहे का? ती कोणापेक्षा कमी आहे का? हाऊसवाईफ म्हणजे ती फक्त एक घर सांभाळणारी स्त्री नसते, तर ती एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. ती कधी आई असते जी मुलांना घडवत असते, कधी पत्नी असते जी पतीला भावनिक आधार देत असते, तर ती घराची कधी व्यवस्थापक पण असते बरं का, जी घर आणि कुटुंबाची आर्थिक, सामाजिक आणि भावनिक काळजी घेते. ती एक शिक्षक, नर्स आणि सल्लागार आणि कधी कधी कुटुंबाचा आधारस्तंभ सुद्धा असते बरं का. आणि तिने घरामध्ये 24 तास जरी काम केलं ना, तरी पण तिचं काम काही संपत नाही, आणि त्याच्या बदले तिला काहीच पाहिजे नसतं बरं का. फक्त 2 शब्द कौतुकाचे पाहिजे असते, थोडीशी इज्जत पाहिजे असते, आणि आपल्या नवऱ्याकडून प्रेम पाहिजे असतं, आपल्या परिवाराकडून एवढंच तिला पाहिजे असतं. म्हणून मला तरी वाटतं एका हाऊसवाईफला फक्त हाऊसवाईफ आहे असं म्हणून कमी लेखणं म्हणजे हे चुकीचं आहे बरं का. तर ज्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी जॉब करतात ना, त्यांना माझ्या एखाद्या शब्दाचा राग आला असेल तर क्षमस्व, पण सगळे सारखे नसतात, त्यामधून असं कमी लेखणारे पण असतात बरं का, पण कमी लेखू नये कोणला. त्यामुळे मी सगळ्यात ताईंना, माझ्या मैत्रिणींना म्हणत असते की स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठीच तरी आपण थोडंफार स्वतःसाठी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. जसं की आता लहान मुलं येतं तोपर्यंत आपल्याला नाही काही करता येत, कारण लहानल्या मुलांना आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे, आपल्या घर परिवारासाठी वेळ देणं गरजेचं आहे. तेव्हा नाही करता आलं तर ठीक आहे, पण जसं मुलं थोडे मोठाले होतील, त्यांचं ते स्वतः करायला लागतील, आपल्याला थोडासा वेळ मिळायला लागेल, तेव्हा तरी आपण स्वतःसाठी काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येकात काही ना काही कला, काही ना काही हुनर असतो बरं का. काही ना काही करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. कारण कसं आहे ना, मुलं मोठाले होतात, त्यांची लग्न होतात किंवा जॉबला लागतात, ते बाहेर जातात, आणि मग ते त्यांच्या नादात राहतात किंवा ते बिझी होतात, आणि त्यानंतर मग आपल्या उरलेल्या वेळामध्ये आपण बोर होतो, किंवा मग भरपूर पाठीमागचे दिवस आठवतात, नंतर डिप्रेशनमध्ये पण जातात बरं का. काही माझे मुलं मला जीव लावायचे, लग्न झाल्यानंतर जीव लावत नाही, असं तसं भरपूर ठिकाणी मी पाहिलं आहे ना, तर असं होतं. मग घरामध्ये भांडणं तणणं, याच्यावर तोंड टाकणं त्याच्यावर तोंड टाकणं, असं गोष्टी होतात. त्यामुळे
त्यामुळे स्वतःला स्वतःच्या कामामध्ये एकदा बिझी करून घेतलं ना, ना कोणाची एक ना कोणाची दोन, त्यांच्या मुलांच्या संसारामध्ये पण लक्ष घालायला नको. आपण आपल्या नादामध्ये राहायचं, 2 पैसे पण कमवतो आपण आणि आपल्याला म्हणजे स्वतःला पण वेळ देतो. कारण कसं आहे ना, तब्येत चांगली तर सगळं चांगलं आहे. नाहीतर मग म्हातारपणाला काय होतं, दात आहेत तर चणे नाही आणि चणे तर दात नाही असं होतं. तब्येत चांगली तर सगळं व्यवस्थित आहे, तब्येत चांगली नाही तर मग काहीच नाही असं आहे. त्यामुळं स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी आपण काहीतरी करत राहायचं आणि तब्येतीकडं पण लक्ष देत राहायचं. कारण आजारी पडलो ना, कितीही पैसा पाणी असला ना तरी तो कामाला येत नाही बरं का. आणि आपलं दुखणं कोणी वाटून पण घेऊ शकत नाही. आणि आपण 2 पैसे कमवले नाही, 2 पैसे म्हणजे ठेवले नाही स्वतःकडं, तर आपल्या आजाराला दुसरे कोणी पैसे घालत पण नाही बरं का. कारण आजकाल आहे ना, इतका महागाईचा जमाना आहे ना, तर त्यांचं घर संसार सोडून आपल्याला कोणी पैसे घालायला काही मोकळं नाही आहे. त्यामुळं आपल्या म्हातारपणाची सोयी आपणच करून ठेवायची असते, म्हणजे वेळेला कोणापुढं हात नको पसरायला. तर असे आपण कितीही चांगले संस्कार दिले ना मुलांच्या, तरी कोणाची बुद्धी कधी बदलन काही सांगता येत नाही. कारण कलियुग आहे भाई, नाही का, कधी काही होईल सांगता येत नाही. त्यामुळं मी जो यूट्यूब चालू करायचा डिसिजन घेतला ना ताईंनो, तो एकदम व्यवस्थित होता आता तरी मला वाटायला लागलं आहे. कारण आणि यूट्यूब काही हे टेम्पररी नाही आहे, लाईफ टाईमसाठी आहे. कारण कसं आहे ना, आता धांगडधिंग्याची दुनिया आलेली बरं का. म्हणजे सगळे सारखे नसतात, पण कसं आहे ना, भरपूर असे वेगवेगळे चॅनल आहेत, काय काय दाखवतात. पण आपण आपली जुनी परंपरा, आपले आचार विचार, आपले अनुभव, आपल्या मुलांना आपण कसे संस्कार देतो, घरात कसे राहतो, तर हे सगळं यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करू शकते. आणि यूट्यूब चालू करायचा हा डिसिजन घेऊन मला तरी आता खूप छान वाटते. आणि असं पण नाही की मला यूट्यूबच्या माध्यमातून 7 पिढ्यांचं कमवायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे म्हणून मी यूट्यूब चालू केलं आहे, असं पण नाही आहे बरं का. माझा नवरा जेवढं कमवतो ना, पगार येतो, पेन्शन येते, तेवढ्यामध्ये माझं घर परिवार एकदम व्यवस्थित चालत होतं. पण चला, स्वतःला बिझी ठेवण्यासाठी, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थोडंफार सक्सेस पण झाले बरं का. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पण आले. आणि आपण खूप काही कमवून ठेवलं ना, त्याचे पण साईड इफेक्ट असतात बरं का. तर आपण भरपूर 7 पिढ्यांचं कमवलं ना, मुलांना वाटतं की आपल्या आईबापांनी भरपूर कमवून ठेवलं आहे, मग आपल्याला काही करण्याची गरजच नाही, मग ते बिघडतात. त्यामुळं जास्त काही करायचं नाही, 7 पिढ्यांचं कमवून ठेवायचंच नाही. त्यांना पाया उभा करायचं, त्यांना जगायचं शिकवायचं फक्त. आणि म्हातारपणाची आपली सोय आपण करून ठेवायची, दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही. आमचं एवढंच लक्ष आहे, बाकी काही नाही. कारण आपले पूर्वज म्हणायचे बघा, बापाने कमवलं आणि लेकाने गमवलं, तर तसंच होतं. तसं होऊ नये यासाठी आपण मुलांसाठी जास्त काही कमवून ठेवायचं नाही, त्यांना त्यांच्या उभं राहण्यासाठी शिकवायचं फक्त. कारण त्यांना आपण आयुष्यभर काय पुरणार नाही येतं. आपण जर सगळं त्यांना पुरवत राहिलं तर ते पुढं मग काही करणार नाही आणि मग ते कसं जागणार आहेत, नाही का. आपण जर चावून दिलं तर त्यांना चावायची गरजच पडणार नाही, ते फक्त गिळणार आहेत, असं होणार आहे. तर आपले साधू संत म्हणायचे बघा, ज्याने देह दिलाय, चोच दिली, तर दाना पाण्याची सुद्धा सोय देवाने भगवंतानी केलेली असतीच. म्हणतात ना, दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. तर तसंच आहे बरं का. त्यामुळे आपण काही जास्त लोड घ्यायचं नाही, फक्त मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करायचा. काही ठिकाणी मी असं पण पाहिलंय की मुलांकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही, त्यांना संस्कार द्यायचे नाही आणि नुसतं पैसा कमवायच्या मागं पळायचं. आणि जेवढं काय आपण कमवू ना, म्हणजे भरपूर कमवलं, पण ते मुलांना संस्कारच नाही, तर तुमचं ते जेवढं कमवलेलं आहे ना, ते एका मिनिटामध्ये ते गमवतात. असं पण झालेलं आहे बरं का काही ठिकाणी. त्यामुळं जास्त पैसे मागं पण नाही पळायचं, जेवढं मिळतंय तेवढं याच्यात समाधानी राहायचं, मुलांना घडवायचं करायचं फक्त. मुलांना घडवलं ना, तर ते बरोबर पुढं कमवणार आहेत आणि तुमचं नाव रोशन करणार आहेत बरं का. तर असं होतं, त्यामुळं संस्कार महत्त्वाचे येतं. तर स्वयंपाक करत होते ना मी, एकटीच होते किचनमध्ये. आकाश अभ्यास करत होता, लगेच आला, म्हटला मी तुला थोडंफार काहीतरी आवरू लागतो. तर असं आहे मुलांचं. मी एकटी असले किचनमध्ये, घरामध्ये ते असले ना, कोणी ना कोणी येतच मला असं मदत करू लागायला. आणि संध्याकाळचा मेनू काय होता, तर आलूचे पराठे. बघा आता कोणत्या टायमाला यांना पराठे लागत आहेत, म्हणजे सकाळचं नाश्त्याला बनवायचे तर म्हणले नाही नाही आम्हाला संध्याकाळी लागत आहेत. सकाळी मला वाटतं काहीतरी उपमा केला होता आणि संध्याकाळी आलूचे पराठे कर म्हणले. तर हे पहा, फौजी साहेबांना एवढी रात्र झाली होती यायला, रात्रीचं 11 साडे 11 वाजले होते काहीतरी. असं असतं पोलीसवाल्यांचं, कधी कॉल येईन, कधी जावं लागन आणि कधी घरी येते, काहीच तपास नसतो त्यांचा. दरवाजे आता दुसरा दिवस चालू व्हायला फक्त अर्धा तास बाकी होता, म्हणजे रात्रीचं 11:30 वाजता बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं आमचं बघा आता.
तर फौजी साहेबांना ड्युटीवरून यायला रात्री 11:30 वाजले होते बरं का. तोपर्यंत आम्ही केक कापायचं थांबलो होतो. म्हणलं फौजी साहेब आल्यानंतर आपण केक कापू, ते असल्यावर छान वाटतं. तर घरातल्या कोणाचाही बड्डे असला ना, आम्ही एकदम साध्या सिंपल पद्धतीने साजरा करत असतो बरं का. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.